नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमस्कार पप्पू दादा. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे बोलटेक या गावी आणि पप्पू दादांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे. आणि आता सध्याचं जर वातावरण ह्या वर्षी जर बघितलं तर शेतकरी अवकाळी आणि सतत जो पाऊस पडणार आहे त्याने फार व्यस्त झालेला आहे. आणि पप्पू दादांचंही शेत पडलेलं होतं, पण आमच्या आबांच्या आग्रहा खातर पप्पू दादांनी एक निर्णय घेतला का चला आणखी एवढे पैसे पाण्यात गेले तर 3 लाख पाण्यात टाकून देऊ आपण. मग पप्पू दादांनी टरबूज लावण्याचा निर्णय घेतला. तर पप्पू दादा काय सांगणार तुम्ही, का सुरुवाती लागवडीपासून तुम्हाला ही व्हरायटी तुम्ही लावली बिग विजन जेंटीची टार्झन आणि आपली अयोध्या हायटेक नर्सरी या नर्सरीवरून आपण पप्पू दादांना रोपं दिली होती. पप्पू दादा सांगा तुम्हाला काय वाटलं नर्सरीचं आणि रोपांचं, आणि आज माल दोन निघतं बिग विजन जेंटिकचा टार्झन कसं वाटतंय, एकदा पीक पाहून काय वाटतंय तुम्हाला? आनंद वाटतोय. आपण जी मेहनत केली, आपण जे रात्रदिवस पावसात पडलो, आबांच्या आग्रहामुळे आमच्या लागवड करण्याचा विचारच नव्हता, पण आबांशी माझ्या बोलणं झालं. आबा म्हणे सर शेत खाली आहे का? म्हटलं आबा खाली आहे 6 एकर. म्हणे मग आपल्याला टरबूज लागवड करायची आहे. म्हटलं चालेल आपण लागवड करू, तुम्ही सांगाल तर. मग आबा म्हणे तुम्ही लवकर तयारी करा, मी रोपं पाठवतो. आम्ही अक्षरशः 8 दिवसात संपूर्ण तयारी केली, ड्रीप वगैरे टाकून बेसल डोस टाकून. आम्हाला केळी लागवड करायची होती. मग अगोदर केळी लागवड करून घेतली आणि लगेच 25-26 ऑगस्टच्या दरम्यान आम्ही इथं टरबुजाची लागवड केली. म्हणजे अक्षरशः आम्ही मल्चिंग टाकताना चिखलामध्ये मल्चिंग टाकलेलं आहे. 25-26 ऑगस्टला लागवड केल्यानंतर लगातार 20 दिवसापर्यंत पाऊस चालू होता. लागवड केल्यानंतर कंटिन्युअस 20 दिवस पाऊस सुरू होता. मग आम्ही 3 एक ड्रिंचिंग केल्या. राकेश दादांचं मार्गदर्शन होतं. राकेश दादांनी सांगितल्याप्रमाणे ड्रिंचिंग वगैरे केल्या आणि मग प्लॉट व्यवस्थित ग्रोथ झाला. आणि सेटिंगला प्रॉब्लेम येत होता. मग राकेश दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मधमाशींच्या पेट्या मागवल्या आणि प्रॉपर सेटिंग झालेलं आहे. आज एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमधून हा प्लॉट इथपर्यंत आणलेला आहे. आणि याचं सगळं श्रेय हे टार्झन या वाणाला, तुम्ही बनवलेल्या रोपांना आणि आमचे काम करणारे जे आहेत शेतातले कामगार लोक, या लोकांना याचं सगळं श्रेय जातं. आणि पहिलं श्रेय हे आबांना जातं. आबांनी आग्रह केल्यामुळे आम्ही लागवड केलेली आहे. आणि आम्हाला आज 22 रुपये प्रमाणे आज आम्ही प्लॉट हार्वेस्टिंग करतोय. साईज एकदम मोठी आहे. म्हणजे जी उन्हाळ्याच्या सीजनमध्ये जी साईज भेटते आपल्याला, ती साईज आपल्याला पावसाळी सीजनमध्ये भेटलेली आहे. आणि आता पण शेवटी 8 दिवस कंटिन्यू पाऊस सुरू आहे. अरे वा. तरीही एक फळ पूर्ण प्लॉटमध्ये खराब झालेलं नाही. आमची 9 एकर लागवड आहे सगळी. 9 एकर मध्ये एक सुद्धा फळ खराब झालं. फळांची क्वालिटी, तुमचं सीटिंग आणि म्हणजे जी युनिफॉर्म साईज आणि कटिंग कसं वाटतं? युनिफॉर्म आहे सर. काळा भोर माल म्हणजे कुठेही आपण एक्सपोर्ट असू द्या, डोमेस्टिक मार्केट, लोकल मार्केटला कुठेही मार्केट एकदम एक नंबर माल चालणार. 7 ते 8 किलो पर्यंत पावसाळी सीजन मध्ये साईज गेलेली आहे. अतिशय उत्तम वाण आहे. लागवड करायला हरकत नाही. आम्ही मागच्या 15 वर्षापासून टरबूजमध्ये. अरे वा. हां, तेव्हापासून आबा आणि आम्ही सोबत आहेत आबांच्या मार्गदर्शनानुसार. आणि आम्हाला निश्चितच आबांच्या मार्गदर्शनाने फायदा झालेला आहे लागवड करून. अरे वा.